नमस्कार, मी JFM अमित नामुष्टे, अध्यक्ष JCI खेड। आज या ठिकाणी JCI फेस्टिवल 2026 साठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी JCI खेडच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। JCI म्हणजेच ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून 120 पेक्षा अधिक देशांमध्ये ही युवकांसाठी प्रेरणा देणारी एक संघटना आहे। JCI खेडच्या माध्यमातून गेले 23 वर्ष आपण JCI फेस्टिवल या खेडमध्ये आयोजित करत असतो। आणि हा फेस्टिवल नुसता मनोरंजनासाठी नाही तर एक समाजोपयोगी उपक्रम, नवीन उद्योजकांना नवनवीन अशा संधी निर्माण करण्यासाठी व इतरही विविध हेतूंच्या दृष्टीने आपण हा फेस्टिवल या ठिकाणी आपण करत आलेलो आहोत। ह्या वर्षीही अतिशय दिमाखात असा 4 फेब्रुवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान आपण हा JCI फेस्टिवल नगर परिषद क्रीडा संकुलाचे जे नवीन मैदान आहे या ठिकाणी आपण JCI खेडच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे। या फेस्टिवलमध्ये 55हून अधिक असे कंझ्युमर स्टॉल्स, 35 फूड स्टॉल्स, आनंद मेळा, विविध सेलिब्रिटीज, मनोरंजनाचे कार्यक्रम, ऑटो एक्सपो, फर्निचर एक्सपो असे विविध आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर ह्या फेस्टिवलला तमाम खेडवासियांना मी JCI खेडच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण ह्या फेस्टिवलला उपस्थित राहून ह्या फेस्टिवलचा आनंद लुटायचा आहे व आपला आनंद द्विगुणित करायचा आहे। धन्यवाद। मी JC जावेद कौशाली, कार्यक्रम प्रमुख JC फेस्टिवल 2026। मी सर्व पत्रकार मित्रांचा मी स्वागत करतो। ह्या दरवर्षी आपला JC फेस्टिवल गोलीबार ग्राउंडमध्ये असतो। ह्या वर्षी आपला JC फेस्टिवल नगर परिषदच्या नवीन ग्राउंडवर होत आहे। म्हणजे MI हजवानी शाळा आहे स्कूल, त्याच्या बॅक साईडला तिथे आपला ते कार्यक्रम होणार आहे। तर सर्वांचा आपल्याला तुमच्याकडून सर्वांचा आम्हाला काय म्हणतात त्याला सहकार्य असलं पाहिजे। आणि तसंच मी खेडवासियांना विनंती करतो की सर्वांनी हा जसं 22 वर्ष आम्हाला तुम्ही सहकार्य केलं आहे तसेच ह्या वर्षी पण तुम्ही आम्हाला चांगलं सहकार्य करा आणि JC फेस्टिवल आम्हाला सक्सेसफुल करून करायचं आहे। दरवर्षी आपण कार्यक्रमासाठी आपण बाहेरून सिने कलाकार बोलवत असतो, रील स्टार्स बोलवत असतो, तसेच लोकल ह्यांनाही बोलवत असतो आणि इंटरनॅशनल आपण कलाकारही बोलवतो। यावर्षी आपण चांगले कलाकार आणि लोकांसाठी एंटरटेनमेंट करण्यासाठी बोलवणार आहोत। तसेच सोशल कॉजमधून आपण काही महिलांना आपण हेल्प करत असतो, जसे काही घरघंटी वगैरे देणे, बाकी स्कॉलरशिप्स देणे, काही गरजू मुलांना आपण सायकल्स देतो। जे काही मुलांना ट्रॅव्हलिंग करण्यासाठी खूप त्रास असतो त्यांना आपण सायकल्स देत असतो। असे सोशल कॉजही आपण करत असतो। प्लस हे JC फेस्टिवल करताना आपल्याला जे लोक येतात त्यामध्ये त्यांची सेफ्टी आपण त्याच्यामध्ये बघत असतो, जसे त्यांचं ट्रान्सपोर्टेशन प्लस त्यांचे सेफ्टीसाठी पार्किंग अरेंजमेंट वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण पूर्ण करून असं JC फेस्टिवल पूर्ण करत असतो। थँक्यू व्हेरी मच। मागे आत्ता कार्यक्रम प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आपण एका नवीन जागेमध्ये हा फेस्टिवल घेत आहोत। तर ह्या नवीन जागेसाठी आपल्याला जाण्यासाठी 3 बाजूनी आपल्याला रस्ते आहेत आणि आम्ही यावेळेला नवीन जागेत असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन जास्त प्रमाणात सिक्युरिटीची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून आपण एक दिशा मार्गाचा अवलंब करून त्या ठिकाणी जेणेकरून आपलं तिथे ट्रॅफिक होणार नाही याची आपण काळजी घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। त्या ठिकाणी आपण सर्वांच्या सुरक्षिततेसाठी CCTVची ही उपाययोजना केलेली आहे। तसेच आपलं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडलाही आपण 2 एक्झिट्स दिलेले आहेत की जेणेकरून येणाऱ्या माणसांची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी गैरसोय होणार नाही, ही काळजी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे।